लाकडं आपटाय चालू आहे का म्हणलं धुणं आपटाय चालू आहे मला दिस कळ ना. लाकडं आपटाय चालू आहे धुणं नाही. ए सर माग चल. सगळ्या गोष्टी आपण असं करू शकत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची असते काय उघडले की ही ज्याला लोकांचे. कळलं का ती खरी आपली सदस्य आहे ते म्हणायचे. उगे एखादं पाणी लावत बसतं. नाही 95 त्याच्यातलं गेल्या वर्षी तुरी केल्या गप्पा मोठ्या तुरीवर मोठ्या. तू म्हणले मला मला सगळ्या करणार, साड्याच घ्यायच्या होत्या. साड्या करायच्या असं तसं. तुरीचा दाना हातात. त्या ईश्वराला सगळ्याची काळजी असते. सगळ्यांच्या वाटण्या करायच्या असते त्या. कुणाला उपाशी ठेवून जमत नाही त्याला. ती म्हणच आहे ना दाणे दाणे परली काय खाणे वाले का नाम. हा 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. आईने केली आज मेथीची भाजी आणि वांग्याची भाजी. वांग्याची भाजी तर आता जेवण करून घेऊ. सकाळ सकाळची वेळ आज भुका लागली आहे लवकर मला. तुम्ही जेवण केलं? जेवण इतके लवकर असतं? मला भूक लागली सकाळ सकाळ. आई त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे मूग. मूग असं काढलेलं आहे. काय काय शेंगा अशा पिवळ्या आहेत त्या. पिवळ्या म्हणजे पक्व झालेल्या आहेत त्या पण अजून वाळलेल्या नाही त्या. तर ते वाळतेल्या आता. आणि ही शेंगा एक पोटरी आहे आपला अजून. हळूहळू जसं वाळेल तसं तडक केले. मूग तडकायला लागला आता उन्हानं. तुम्हाला आवाज बी येत असेल. हे बघा चरायला चालू केलं ह्यांनी. जवळ गवत संपत नाही तवर आता खाऊन टाकते सगळं. शिंगेने मन देऊन चालू केलं. इथं आलोय तर आपण याची 2 पानं तोंडात टाकू. आपण चाललोय गावामध्ये आता पाणी आणायला. पाणी संपलंय आपलं. पाणी घेऊन येऊ आणि त्याच्यानंतर ती गेली मूग याचायला. मूग याचत बसू काय होईल ते होईल. वातावरण तर असं आहे पावसाची काही चिन्ह नाही. ते गवतं सुकायला लागले ते. तर पाणी घेऊन येऊ आधी. पाणी प्यायला लागते. आणि परत अजून एकदा संध्याकाळच्याला क्षितिज आला की परत 2 भांडे आणले की मग आपलं काय टेन्शन नाही. पाणी आणलं जारमध्ये असं पालतं केलं हे. तर हे अजून पाणी वर शिल्लक आहे. कारण की हवा जायला मार्ग नसल्यामुळे हे पाणी काय खाली जाय नाही. जसं आपण त्यातनं पाणी काढू तसं हे पाणी परत खाली जाणार.
तर गाई पाणी पाजायला आणाय चाललोय आपण. दुपारचं वातावरण तर एवढं शांत असतं ना इकडं की असं वाटतं एकदम शांत आहे. इकडं कोणीच नाही, फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट कालवा. किडे रात्रीच्याला आरडले ओरडले तरच फुलपाखरं इकडून तिकडे फिरते ते. एखाद्या गाईचा हंबरण्याचा आवाज. दोघे अडकून तर बसल्या नाही का नाही एकमेकांमध्ये, नाही का नाही. नाहीतर परत चला पाणी पिऊन येऊ आता. हे पाणी पिऊन घेऊ बघ. पाणी आणलंय, गायना पाणी पाजलंय. हो का, पाठी भरली की अगं तिथवर लावते काय पात तू? खुटाण केलंय काय? हा केले आपल्या इथनं आले की इकडेच बसते. नाही आज काय लयच वातावरण बदललंय की. सकाळी काय वाटत नव्हतं पण आता उकडायला लागले. लय उकडते. आबाळ बी स्थिर आहे, वारं स्थिर आहे. पाऊस येईल काय? येईल ना. तुरी इकडल्या बी चांगले झाले आता, जवळजवळ कमरेच्या वर सरकले. कमरेच्या वर गेले की 4 फुटापर्यंत गेले की 3.5 फुटापर्यंत नसते. फक्त एकच फरक आहे की ही तूर जी असते का, आता झालं मूग गेला, आता अजून एखादी इचणी झाली तर होईल, नाही तर होणार बी नाही. नाही होत ना, सगळंच घेते वर पडून. बर कापूनच काढला असतं तर कागद टाकून का नाही जमायचं? हलवला की सगळ्या शेंगा उलते त्या. हल्लं लागे हाय असं चवळ्यात भरून पटकन लगेच. बघा मग कापून. तसं नाही, मी विचारतो. आणि हे सगळंच वलं झालं पुन्हा काय करणार? हां 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 बरं काय. चला मग उलती आहे एखादी शेंगा अजून चालूच आहे उलायला. चालूच आहे ना. खाली बघा की मूग किती पडलाय तिकडे सगळीकडे. लागला पडायला. ही मुगाचा असलीच बोंब असते. मूग याचावा लागतो पटपट पटपट पट. माणसं काही मिळत नाही ते, त्याच्यामुळं नुकसान बी बरंच होतं आणि परवडत नाही मूग. त्याचं कारण म्हणजे एवढंच आहे. उत्पन्न पण लई नसतं मुगाचं उत्पन्न पण जास्त नसतं. पण असू दे, आपल्याला कुठं काय लय हे करायचं आहे का? काय असेल ते असेल. ह्या आबाळाकडे बघून माझं मन लागले रमायला. आणि माझं मन जसं रमतंय तसं या ढगाचं बी जर मन रमलं आणि खाली जर पडला ही बाबा, तर नाही का बरं व्हायचं? होय, बरं वाटेल की आपल्या शेंगा जात्याला ढासळून तरी. अगं सगळंच आपल्या मनासारखं नसतं होत. बरोबर आहे की. तुरी लागल्या सुकायला. नाही पाऊस पाहिजे की. हां पाऊस तर पाहिजे. आपल्या इकडे अजून पाटवानाने सुद्धा पाणी साठलं नाही, थोडं खड्डं सुद्धा भरलं नाही. ह्याला काय काय लय पाऊस पडला, इकडून तिकडून भयंकर पाऊस पडला. आणि इकडं कसं काय काय, आणि इकडे गवत तेवढी जगवली. पडसाळीला भरपूर पाऊस पडला. काय लई लांब आहे का? हा जवळच आहे. असू द्या, होईल कधीतरी पडल आपल्याकडे बी. काय आपण काय लय पाप केलंय का? पडलच की कधी ना कधी, काहीतरी होईलच की. सगळीकडं त्याला हजेरी लावावी लागते. आज न उद्या लावल आपल्याकडे. लावण उगाच धीर धरा, थोडं संयम ठेवा. ऊन तर एवढं चपकायला लागले की नावच काढणं. नुसतं मी म्हणतोय, ऊन जीव गुदमारायला लागलाय नुसतं. आबाळ तर लय आले. वारं जरा सुद्धा सुटा नाही. पाऊस पडायच्या आधी जेवढी चिन्ह असते का तेवढी सगळी चिन्ह मला आता दिसायला लागली. असं वाटतं आता तासाभरात येईल. तासाभरात पाऊस येईल. सगळं आबाळ गोळा व्हायला लागलं का नाही बघ. हा ही काय इकडे काळं काळं दिसायला लागलं की. वारं जर स्थिर असलं ना, सगळीकडून ढग येते इथं जाग्याला काय. आणि वारं जर का सुटलेलं असलं ना, तर इथनं जागचं ढग निघून जाते. थोडीशी बारीक हवा सुटली, आपल्या अंगाला झुंबत सुद्धा नाही, इतकी बारीक वाटते. आता आली तरी बघा. थोडं बरं वाटलं बघा. आता बरं वाटलं बघा, झाडं हालायला लागली की. त्याची एखादी माशी येते, गुंग 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 करत नाकावर बसते. हात कामात चालू असतो, इतका राग येतो का नाही त्या माशीचा, उठून बी जात नाही पटकन. आणि जरी एकदा हकलली तरी ती परत येऊन बसते. काय हो आहे का, घुमतीच माझ्याकडं नाही बघ. आणि इकडे बघा बारीक मग फुटलेला कसा आवाज येतो. मुगाच्या शेंगा लागली तडकायला.
येतोय का नाही आवाज? हम्म. ताड 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 चालू आहे. आता ऊन पडलंय. तुरी जरा आपल्या ह्याच्यातली एक शेवडी राहिली आहे की बघा. कशातली? मुगातली. एक शेवडी राहणारच तूर. तूर एक शेवडी राहणार. तुरीतनं धान करायचं म्हणलं ना एका नळाने मधनं हिथनं कुठनं तरी पेरायचं असतं. हम्म. तुरीला लय मरत नाही. बघू आता. एकूण काय बरं का दोन्ही पिकाची गोळाबेरीज एकच होती. हा. पण आता आपल्याला मूग करायचा होता म्हणून केला यंदा. पुढच्या वर्षी सेपरेट करू. यंदा जर भरपूर झाला तर पुढल्या वर्षी पुढच्या करायची गरज वर्षी नाही. करायची गरज नाही. कारण की ह्याला कष्ट लय आहे ग. हम्म. बसून याचावं लागतं याला. कुणी आता असल्याच्या नादी लागत नाही. लोकांना आता बाय पिकं अशी पैसे देणारी पाहिजे ती ऊसासारखी ह्याची सारखी. हम्म. असं तर कुणी हे करत नाही. आपल्या भागात आता खरबूज सुद्धा कमी झालं ना हो. खरबूज आहे ना ग व्हायरस पसरायला लागला लय. फवारण्याची पिकाने व्हायरस व्हायला लागला. त्याच्यामुळे आहे ना खरबूज आता आपल्या गावातली लोक बाहेर गावी राहणं करते आणि तिकडे खरबूज लावते. आता हा. गावात लावा ना ती. गावात कुणी लावा नाही. असं आहे जरा. काल गेवड्यात गेल्यावर खरबुजाचा वास आला. ती खरबुजाच्या फुलांचा जसा गंध आहे का तसाच गंध घेवड्याच्या फुलांचा बी आहे. त्याच्यामुळे ते तसं मला वाटलं. हा लई चुकडायला लागले दम निघाना आता. दुपारचा 1:30 वाजलाय. लय जीवन आणि घाम झाला नुसता. आम्ही निघालो घरी. आता सावलीला बसावं म्हणलं जरा. उन्हात काय दमच निघाना. लईच ऊन नुसतं भयान ऊन पडले. वर आबाळ असलाय आणि चपकते उकाडा सुटलाय भरपूर. तुरी बी जरा सुकल्यावर वाटायला लागले. ते का ग पाऊस पडायला पाहिजे. पडायच पाहिजे पाऊस. पाऊस पडावाच असं मला तर वाटतंय. नाही उद्या 15 ऑगस्ट हां 6ला जायचं गाडीत. 6 वाजता का? मामा दुसऱ्या शाळेत बी जाणार आहेत ना. बर तिकडे दुसरी शाळा. बर 6 वाजता उरकायचं लवकर लवकर. अंधारचं जायचंय. पाठच जायचं. 6 म्हणजे काय लय आहे का नाही. बर काढा कपडे मग चला. आपल्याला गावात जायचे पाणी आणायचं अजून. मग एक आणलंय मी अजून 2 आणायचे ते आता. मला ताप लागली लय उन्हाळा चालू झालाय. आज कसलं उकडत होता. भयान उकडत होतं लय. कपडे काढून घे. समोरच्या शेतामध्ये पडकामध्ये लांडोरे आले ते असं हिचं म्हणणं आहे. आता मला काय ओळखू येणार त्या. ही का आहे काय वाटतंय लांडोरच आहे का? वाटतंय मग काय. 2 आहे ते. हे कॅमेरामध्ये तर दिसत बी नाही. बसलेत खाली. लांडोरच आहे का? मला बी काय कळ. लांडोर नाही का? का लांडोरच आहे ते का? अहो ती तसलं पक्षी तर नाही तर त्यांच्या चोची लांब लांब असते ते मोठ्या मोठ्या असते. हां 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 त्याच्या चोची नाही त्या बघा इतक्या मोठ्या. लांडोरच असते मग. पण अशा इतक्या पटांगणात लांडोर हिंडते ते. हा त्या दिवशी आलती घरापाशी किळीपाशी आलती. बर किळी आपल्या घरापासून किती लांब आहे तेव्हा. ही लांडोर नाही. यांच्या चोची जास्त लांब आहे. त्या लांडोरीची चोच एवढी लांब नसते. लांब न वाटलं तसं. त्याच्यामुळं मनातनं शंका काढली. चला मुगाकडे जायचं आहे आपल्याला. आता उकडायचं कमी आलं बघा. लईच गदमत. जीव नुसतं घाबरून गेला होता त्या उन्हानं. आणि उन्हाने खऱ्याने जीव घाबरून जातो. पाखरांचा सुद्धा माणसाचा कुत्र्याचा ऊन सहन होत नाही कोणाला. ती तर बघा अजून ती लागतं एवढं शिरवाळा आहे. हां गट्टूला अजिबात सोसत नाही. कुठला पक्षी बसला इथं छोटा उडाला. मूग आपला असा दिसतोय पाटीत. आता तडकलेल्या शेंगा जास्त दिसत नाही त्या. कारण दिवस गेलाय मावळतीला. उन्हाचं कसलं तडा असं आवाज येत होता. तडकत होतं. त्या माझा तर जीव घाबरला. म्हणलं आता काय खरं नाही गडे. म्हणलं आता हे सगळं जर तडकलं तर काय खरं. तरी 5-6 बायला मूग खाली पडला असेल आज ना. हा हो शेवटी धरणी मायला काहीतरी अर्पण करावं लागतं. काहीतरी पाहिजे. तुम्हाला दाखवते बघा. हा का सगळा मूग असा खाली पडलाय. काही अशा बळींमध्ये गेलाय. नका सगळा मूगच आहे पिवळा. इकडे तिकडे सगळीकडे बरं का. दिसला का तुम्हाला मूग. टपोर तेवढा पडतोय बघा. चांगली शेंग तेवढी खाली पडते. चांगली बघा सगळीकडे आहे. पाल्याच्या आड्या आहे सगळीकडे. अशा सगळ्या रानात पडलाय. आपल्याला मूग मागते ती लोक. देणार का तुम्ही सबस्क्रायबर आपले? मूग वय तुमच्या आशीर्वादाने जर पिकला चांगला लय मोठा झाला पदरात पडला तर देईन की.
तुम्हाला असं वाटून देऊ नका ही रानात आहे म्हणजे आमचं आहे. हा, चुकून सुद्धा तसं मनात आण नका. तुम्हाला सांगतो ही शेतकऱ्याचं कसं असतं माहिती आहे का, असा घास तोंडात टाकायला आला की काय ना काय इगीन येत असतं. तसं हे आता हाय, आता जेव्हा हे आपल्या पिशवीत पडल, आपल्या पदरात पडल, तेव्हा ते आपलं, तवर ते आपलं नसतं. असं लय वेळा घडलेला आहे. आता ही पाट्यातला आहे म्हणजे आपला आहे बघा, पण ही हा. झाडाचा आपला आहे का नाही सांगता येत झाडाचा नाही. आपला आहे का ते आपला नाही, झाडाचा आहे का नाही ते आपला नाही. एक साला असंच आपण काय केलं, बगर टाकली होती, बगर नाही राळ 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 होतं. आणि तुम्हाला सांगतो राळ आलं चांगलं आलं की म्हणलं आता हाय आपल्याला म्हणलं होतंय. तर तुम्हाला सांगतो हे पाखरं जे आले, पाखरांनी ज्या खाऊन जे टाकलं, एक दाना म्हणलं तर नाही. काय हे असं असतं ह्याच्यात की नाही देऊ की आपल्याला लय मोठा झाला का नाही मला वाटतं आपण जर सगळ्यावरच अधिकार घालवला तर हे जीव बाकीच्या जीवसृष्टीने कुठं जायचं. जगायचं कसं. मला वाटतं हे पडलेलं आहे का, ही पडलेलं सुद्धा काय वाया नाही जाणार. मुंग्या आहे त्याला, मुंग्या- पाखरं आहे ती. मग या म्हणण्यापेक्षा पक्षी लय खात्यात आणि आपल्या इकडे पक्षी लय आहेत, हा ना, पाखरं. चिमण्या कुठं भरपूर जायचं? आहेत. कुठं जायचं कुठं? ह्या ईश्वराला सगळ्याची काळजी असते, सगळ्यांच्या वाटण्या करायच्या असते त्या. कुणाला उपाशी ठेवून जमत नाही त्याला. ती म्हणच आहे ना, हम्म. दाणे दाणे परली काय खाणे वाले का नाम, हा, तसं ही ते सही प्रत्येकाचं आहे. आपला मूग हा ही फक्त नावाला आपला आहे, पण ही प्रत्यक्षात ह्या दाण्यावर कुणाचं नाव लिहिलेलं आहे ही त्या परमेश्वरालाच माहिती. खरंय हे खरं. असं आहे. त्याच्यामुळं पण तुम्ही देणार का, काय सांगितलं मला कळलंच नाही. तुम्ही आधी पदरात तरी पडू दे, आधी होऊ तरी दे, मग ती ठरवू. झाला तर देऊ असं तरी म्हणा. देऊ विकू की आपल्याला तर लय झाल्यावर काय करणार आहे आपण. ही केलंय आता आपण मूग, त्यासाठीच मला केलंय. वाटतंय मूग जर भरपूर झाला हम्म, तर मुगाला काही तात्या अडवणार नाही तर यावेळेस हम्म, काय, हम्म. कारण मुगाचं माझ्याकडे आहे पीक आता ह्यावेळेस. बर, काय म्हणणं आहे तुझं? लय झाला तर देऊन टाकायचं सगळ्यांना. हा, शेतकऱ्यांनी कधी आशा धरायची नाही. माझी तर दरवर्षी निराशच हा, होती. माहितीये का, त्याच्यामुळे गेल्या मी वर्षी तुला मी सांगतोय. तुरीला इतकं आबदली महिनाभर खुरपत होती, पाणी दिलं, सगळं केलं आणि पुन्हा काही तूर आलीच नाही तुला मी शेवट. सांगतो आपली पिकं हम्म. एकदा भुईमुग केला होता इथं, ती बी आला नाही. इथं भुईमुग केला होता. गपाच मोठ्या लय काय तुझ्या आणि माझ्या. हा, भुईमुग काय झाला नाही. बी पण निघलं नाही त्याच्यातलं. गेल्या वर्षी तुरी केल्या, गप्पा मोठ्या तुरीवर मोठ्या. तू म्हणले मला मला सगळ्या करणार, साड्याच घ्यायच्या होत्या. साड्या करायच्या असं तसं. तुरीचा दाना हातात नाही. मग आता 7-8 किलो तेवढी तूर झाली बघा. ती बी त्याची तापील लावून ठेवली. तशीच आहे अजून. त्याची डाळ आता ही करायची मूग म्हणत झालाय. होतं पण नवीन होत नाही. ही इचून आपण जवळ गोळा करत नाही का, तवर आपलं काही बोलता येत नाही. नाही. त्याच्यामुळं जर झाला तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं तर आम्ही देऊ. काय 4 पैसे आम्हाला बी होत्याला. शेती करायची, कष्ट करायचं असतं. ह्याच्यात कसं असतं, ही एक शेंग गोळा करावं लागते. ह्याला कापून जमत नाही. कापलं तरी बी जमतं बरं का, पण आम्ही कापा नाही का, तर पुढचं काही शेंगा 2-4 राहिलेल्या ते हाती लागलेल्या आहे. कापलं की अशी हिरवी जी शेंगा आहे का, ही हाती लागत नाही. ही दाणं वाळून जाते जाग्याला आणि ह्याचा उपयोग होत नाही. आणि कापताना आपण हातात म्हणजे हालचाल करायला लागलो का, इळ्याने वडायला लागलं म्हणा, उपटायला लागलं म्हणा, इस्क्याने अजून शेंगा हाय त्या बी फुटते का ती बी फुटते ते, पण आता बघू. वाळायला. इचून तर चालू केलंय आपण, काय होतंय काय नाही ते समजलं आपल्याला. असं आहे. पण आज माझी पाठी बघा इकडं आणि त्यांची पाठी बी तिकडं बघा भरली असेल. आज लय हातचाला केली आहे. दाखवा की. काय नाही हातच्या भरली, लागी, भरली, भरली. हातच्या लागी काय नाही. काम तर करतोय मी, मला जेवढं होतंय तेवढं करतो. मला कसं आहे, तुझ्या एवढं नाही जमत. उघड आपलं. मला तर कुठं लय जमतंय आता. कमेंट करत जावं मित्रांनो, चांगलं वाटतं. चांगल्या सगळीजण चांगली कमेंट, जी चांगली कमेंट करते का त्यांचं मी लय आभारी आहे. तुमच्या कमेंट वाचून मनाला कुठंतरी आशा वाटते, कुठंतरी चांगलं पण वाटतं. नाहीतर वाईट बोलणारी, मला वाईट बोलणारी ही सगळ्या दुनिया पडली, पण त्यातनं जी चांगले कमेंट करते ते का त्यांचा मी विशेष आभारी आहे. बरेच जण श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट करते ती, त्यांचा सुद्धा मी आभारी आहे. बरेच जण चांगली कमेंट करते ती, त्यांचा मी लय आभारी आहे. नाही मला बरं वाईट, वाटतं मला. अरे ऐका की हां, वाईट सुद्धा कमेंट करायलाच पाहिजेत, कारण आपल्या चुका तर आपल्याला कशा कळणार. नाही चुका झाल्यावर करा दे की, मी कुठं नाही म्हणतो, पण उगा एखाद्या गोष्टीला पाणी लावत बसायचं. काय माणसांच्या मजबुरी असते त्या, तशी माझी बी काय मजबुरी आहे त्या.
काही गोष्टी असते त्या अशा असते ते की बाबा सगळ्या गोष्टी आपण असं करू शकत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची असते. काय उघडले की ही ज्याला लोकांचे. कळलं का ती खरी आपली सदस्य आहे ते म्हणायचे. उगे एखादं पाणी लावत बसतं. नाही 95 ते 97% लोकांना समजतं ते. हा उगे 2-3% एखादं पाणी लावत लोकांसाठी बाकीच्यांकडे दुर्लक्ष केल्यासारखं होईल ना मग. दुर्लक्ष केल्यासारखं नाही. तुला सांगू का एखादी मूर्ती जर घडवायची जर म्हणलं ना त्याला लय डोकं बसलेलं. तसं मला असं वाटतंय की बोलू द्या मला, हाणू द्या, माझ्या मनावर घाव घालू द्या, माझा अहंकार तरी चकनाचूर होईल की काय. प्रत्येकाची मजबुरी असते. मजबुरीमुळे माणूस काय काय गोष्टी तसं वागत असतो. तसं माझ्या बी बाबतीत आहे. पण ज्यांना माझी मजबुरी कळली, ज्यांना सगळं ओळखू आलं, त्यांचा मी लय आभारी आहे. ती सगळीजणं चांगले कमेंट करते, ती मला लय बरं वाटतं. मी सगळ्या कमेंट वाचत असतो, पण विशेष करून जे चांगल्या करतात त्यांचं मला बरं वाटतं. ती गेले ते तिकडं गायला आणायला, चिंगी इकडं आहे. कशी मालकाला बघून हे करायला लागले. हा आहे का, तिला वाटलं आधी त्या गाईला कसं काय सोडलं, मला कसं काय नाही सोडलं. ओ मी येते मागणं जाऊन. कुत्री येतेली म्हणून बापूला संग घेतले. म्हटलं बायका मग तोड्या येते त्या का बघावं म्हणून चाललोय आम्ही तिकडं. आबाचा राजू लागला आम्हाला भोकायला. काय चाललंय तुमचं काम? ए तर माग हड, मला भीती वाटते. जवळची जरी कुत्री असली तर मला. हड कुठं आहे तुम्ही? नुसता आवाज येत आहे. लाकडं आपटाय चालू आहे का म्हणलं, धुणं आपटाय चालू आहे, मला दिस कळ ना. लाकडं आपटाय चालू आहे, धुणं नाही. ए सर माग चल. झालं काम? काय करत होता? शेंगा तोडले की मुगाच्या. मग तुम्ही बी केलाय? आणि आव एकच मुठभर टाकला होता. हा आणि ते कुठं कुठं द्या बघा त्याला किती शेंगा लागले. ते एक शेंगा तोडलं. होय. हा 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत तोडत होती. आणि पुन्हा आणि नंतर हे सोडली शेरड. बरं उन्हाच्या ह्याच्यात आता तोडला. काय करायचं? लय ऊन उपास लागत आता. होता. मी आणि सुद्धा उपास 2 त्या वाजेपर्यंत. महिन्याचं आहे श्रावणी. श्रावणी केली तुम्ही? हा मग 3रं वर्ष आहे घेता येईल. लास्ट वर्ष. 3 वर्ष धरायचं ठरवलं होतं काय? तसं काय नाही, जवळ धरते तर धरायचं. हा हा. पण सगळे म्हणायला आले ती काम करायचं आणि उपास कशाला धरते. म्हणलं मग तसंच असतं की. त्याला काय होते तेव्हा? अहो पण गाठतंय किती माणूस, काय होत नाही. पण हे काय वाटत एक म्हणजे जरा जरा होतं बरं का पहिल्याच दिवशी, नंतर नाही बाई मला तर काय होत. आपल्याला काम म्हणजे हा, काम असते ती असं म्हणायचंय मला. काम आता काय त्याला काम कायमच आहे. काय आमची साहित्य बरोबर आहे ते. आता धाराही काढायच्या असतील अजून. ही यायला झाली गाय त्यांच्या धारा आहे त्या. म्हणलं बायांकडे जाऊन यावं.